वाटतं याच्यावर. तर काहीच काय असेल ते. घाटच आपण आता घाट नाही आपण चाललोय उज्जैनला. पूल मोठे होते, मोठे गेट होते. आपण थोडा ब्लॉग लेट चालू केलेला आहे. आपण आता कुठे आहे? आपण आता MP. हा महाराष्ट्र बॉर्डर आता क्रॉस करत आहे आपण. ड्रायव्हरला काय अजून गाडी हातात नाही बसली, त्याच्यामुळे ड्रायव्हर काय नीट गाडी चालवी ना. आपण ऍडजस्ट करतोय थोडंफार. गाड्यांची सवय नाही. हो आपण थोडंफार ऍडजस्ट करतोय. काय ड्रायव्हरचं तुम्हाला माहिती नाही, तुम्ही ते वेट एन्ड जॉयच्या ब्लॉग मध्ये ड्रायव्हर पाहिलाच असेल, त्यामुळे तुम्हाला जास्त एक्सप्लेन करायची काही गरज नाही. ड्रायव्हर कसा आहे काय आहे. आपण जास्त काही या गोष्टीवर बोलत नाही. आपण चाललेलो आता उज्जैनला. आपला प्लॅन खूप दिवसापासून चालू होता तसा, आज झाला साकार. सकाळी मी थोडं विसरलो ब्लॉग शूट करायचं, थोडं काही गडबडीत. आपण आता थोडं लेट ब्लॉग शूट करतोय. दुपारनंतर आपण आता महाराष्ट्र बॉर्डर क्रॉस करणार आहे थोड्याच वेळात, म्हणजे केलीच आहे. आपण थोड्याच वेळात 1-2-3 तासात आपण उज्जैनमध्ये पोहोचू. 2-3 तासातच पोहोचू की 4 अजून 150 किलोमीटर असेल. 150 किलोमीटर मध्ये आपण उज्जैन मध्ये पोहोचणार आहे. आपण उज्जैन मधले गेल्यावर तुम्हाला सगळं दाखवण्याचा प्रयत्न करू. काय आहे काही हे पाहू शकता तुम्ही. हे बळच आणलेले आहेत यांचा. आता तुम्हाला पूर्ण किस्सा आपण सांगू. आता सध्या टाइम नाही आपल्याकडे, पण आपण सांगू तुम्हाला पूर्ण किस्सा थोड्या वेळात सांगू शकू. त्यामुळे आता बाय गाईज, आपण भेटू थोड्याच वेळात. 2 hours later. अशा तऱ्हेने आम्ही हे चाललेलो आहे आता. उज्जैन आपल्याला अजून बरंच लांब आहे. उज्जैनवरून आपल्याला तसं उदयपूरला जायचा प्लॅन आहे. बघूया. पोरं जर फाटले नाही तर आपण उदयपूर पण एक्सप्लोर करू आपण तुमच्यासोबत. उदयपूर पण पूर्ण दाखवतो तुम्हाला. तर आपण आता एमपीची बॉर्डर क्रॉस केलेली, एमपी मध्ये आलेलो आहे. तुम्हाला आम्ही आता दुसरी गाडी दाखवलीच. आता जर जास्तच फास्ट निघून गेले. आमचं रेकॉर्डिंग थोडी जरा हुकली, इकडे तिकडे झालं, टच नाही झालं. काय करणार आहे. नाही तर एकले भारी शॉट आला असता तो हुकला. आता माझ्यासाठी थोडंफार चालूच राहते. नवीन माणसं आहे, नवीन गोष्टी. हळूहळू माणूस शिकत आहे. चुकीतूनच माणसं शिकत आहेत. मान्य आदळी गाडीवाली काही याच्यामुळे एमपी मध्ये पण खूप तसे स्पीड ब्रेकर लावलेले आहेत. काय करणार आहे आता. तुम्ही पाहू शकता. तुम्ही नाही पाहू शकत, मी पाहू शकतो. संकेत, ठीक आहे गाईज. यू आर गेटिंग नॉटी. आपण आता थांबलेलो दुसऱ्या गाडीत सीएनजी भरायला. तुम्ही पाहू शकता. तुम्हाला दाखवतो. थांबा 1 मिनिट, 1च मिनिट. सगळं दाखवतो मी. ही आपली गाडी आणि इकडे दुसरी गाडी आहे बाई. पोरं थांबलेले आहे ते सीएनजी भरायचं आहे आपल्याला. ही गाडी दुसरी, त्यात सीएनजी भरणार आहे आपण. पाहू शकता गाईज गाडी. हे पोरं गाई असे सीएनजी भरताना कसे थांबलेत. जसे यांना पिढे प्रसाद वाटीत असे थांबले ते इकडे बघत. आईचे बघा लाल टकलं काहीच टकलं पहा तुम्ही. त्याकडे बी आई पण इकडे असा आई पण हेरुशी डोकरी. ही गाडी. आपण आता इथे थांबलेलो आहे. आपण जाऊ थोड्या वेळात. तुम्हाला दाखवतो मी थोड्या वेळात दाखवतो सगळं. 2000 years later. तर गाईज आपण आता गाडी चेंज केलेली. खूप वेळ त्या गाडीत बसल्यामुळे थोडं कंटाळून झालं होतं. आपण आता नाही आपले कसे आपले मेन रेग्युलरचे ते, त्याच्यामुळे आपण गाडी चेंज करून याच्यात आले. असं म्हणलं तिच्यात मी थोड्या वेळ बसावं, हिच्यात थोड्या वेळ बसावं. तिच्यात काही कारण असतो गेलो होतो तिथून ब्लॉगला चालू केलं. असा विषय झाला. तसं मी सकाळपासून ह्याच गाडीत आहे. ही आपली मेन गाडी आहे. आता मी इंदोर इथून किती राहिले 74 किलोमीटर राहिले. इंदोर 74 राहिलं म्हणजे आपल्याला अजून खूप लांब जायचं. आता दिवसात किती मी टोल भरले तुम्हाला सांगू शकत नाही. पाहू शकता तुम्ही. आता खूप दिवसभर प्रवासामुळे चेहरा बेरा सुकला असेल.
कटाळा आलेला आहे आता. आम्ही जाऊ अजून 2 तासात जाऊन फ्रेश होतो. आता मला थोडा कॉन्फिडन्स चालेल. काय गाईज 5 hours later. गाईज आता आपण पोहोचलेलो आहे उज्जैन मध्ये. पाहिले फोटो खूप उशीर झालेला आहे. आपण झालं तर दर्शन घेणार आहे आणि उद्या पाहू. उद्या आता थोड्या वेळ दर्शन तुम्हाला तिथे घ्यायला मोबाईल मध्ये अजून आहे. तेवढे आमचा खर्ची आणि आमचा बाईटा तुम्हाला माहिती कोण गेलं पलीकडे. आपण रात्री पोहोचलो. तुम्हाला महाद्वाराची झालं दाखवलं पण बाकीचं काय दाखवायचं राहिलं. खूप टाइम झाला मग आपण काय दाखवलं नाही बाकीचं. पाहू शकता तुम्ही इथं पहा आलेलं आहे आता उज्जैनमध्ये. हे पाहू शकता हा कॉरिडॉरचा एरिया आहे. आय थिंक तसं आपल्याला माहित नाही फिक्स टू फिक्स. आपले पोरं सगळे मोस्ट ऑफ पोरांनी आपल्यासारखा व्हाईट शर्ट घातलेला आहे. कडक शर्ट आहे. तुम्ही बरं चाललंय तुमचं. हे व्लॉग आपण नक्की एडिट करू करायचा प्रयत्न करू. पोस्ट नाही पण एडिट तर नक्की करू आपण. एडिट करून सांगा. Hello guys, I am operating the vlog. Okay, good morning. I am घालिंग flip flop. सुशा घालिंग flip flop. पाणी उडिंग मागून काचाकच. यशा बोलिंग फोनवर. हे यशा बोलिंग फोनवर 6 म्हणा बरं सकाळ. ओके. काय चाललंय? नाही दुसरा नाही. तेव्हा मेरोडो राहिला त्याच्याकडनं मोबाईल घेतला व्लॉग करायचा म्हणून. केरडके बरोबर असेच ठेवलं बरोबर असंच होत असतं. असं करून राहिले. गाईज पाहू शकता तुम्ही आपण आलेलो आहे आता. आपण चाललेलो आहे दर्शनासाठी. आपल्याला तसं काय माहित नाही. 6 वाजता यायचं होतं आपल्याला. आपण उठलोय 6:30 वाजता. सगळा एरिया आहे मोकर गरम झाले. बळेच लई एवढा त्रास झालाय रात्री. शपथ मला रात्री वाटलं होतं कुठून बुद्धी सुचली. आता हॉटेल घेतलं. आपण पाहू शकता किती परिसर पाहू शकता तुम्ही किती. हे बघा गाईज पाहू शकता तुम्ही. आता सकाळ आपण रात्री येणार होतो बरं का. रात्री आलो पण आम्हाला आज सोडलं नाही. आपण रात्री पैसे घालायचे सोडून काही नाही केलं. 300 रुपये फुकट घातले पण आत एंट्री काय भेटली नाही मित्रांनो आम्हाला. रात्री लुटलंय आपल्याला. रात्री पद्धतशीर लुटलंय. आता काय आपल्याला काही गोष्टी माहिती उचलला होता. तर ऍक्च्युली काय झालं त्यांनी त्याला थोडं चाललं मग जे भगवान शिव त्यांना खूप राग आला. त्याची कानाखाली मारली तर त्याचं एक तोंड पडून गेलं पण त्याचं तोंड अशी शक्ती होती की ते परत जुळलं. तर आता त्याचं जे आहे ते तुम्ही पाहू शकता ते तर त्यांनी दाखवलेलं आहे कसं होतं ते बघायचं. हे जे आहे हे नीलकंठ महादेव येऊन समुद्र म्हणतात याला नाही का. मोठा साप होता महादेवाने विश्वला होता. मग त्यांचं तिथं बघू शकता त्यांचा गळा कसा निळा झालाय तुम्ही झूम करून. और वो जो नीचे है वो दानव है और ये देव है. हे सोनेरी देव आहेत आणि ते आहेत ना ते काळे माझ्यासारखे ते दानव आहे. 6.5 hours later. गाईज रस्त्याच्या वेळेस घ्यायला पाहिजे होता. आपण आता आहे ना आलेलो ओंकारेश्वरला चाललोय आपण. पाहू शकता तुम्ही व्ह्यू. आता सध्या आपण उतरतोय घाट आणि मी बसले मागे. असं झालेलं आहे आपल्यासोबत किस्सा. गाडी खूप आदळू राहिली. काही सांगायचंय तुम्हाला. पाहू शकता रस्ता कसा आहे तुम्ही. रस्ता चांगला आहे तसा एवढा काही खराब नाही. तुम्ही पाहू शकता. मला पाहू शकता. आपण आता इंदोरवरून निघाले. इंदोरवरून आपल्याला जायचंय ओंकारेश्वरला. आपले प्लॅन खूप होते पण पोरं खूप फाटले आपले. त्या फाटलेल्या पोरांमुळे आपला खूप प्लॅन फाटलाय. आयुष्यात तुम्ही काही करा फाटके पोरं सोबत नेऊ नका. जसं की आता राहू द्या नका बोलायला.
ब्लॉग पाहिला तर काही बऱ्याच जणांच्या बुडाला मिरची लागेल. त्याच्यामुळं तुम्ही काय जाऊ द्या आता आहे ते बरे. उदयपूरचं कॅन्सल झालं. नको 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 बघा तिथं माकडे 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 हो माकडं माकडं बघा माकडं माकडं इथं बघा माकडं गेले आता गेले माकडे गेले. जाऊ द्या तुम्हाला सिटीवाल्याच्या आईला नमस्कार माझा गाडीतून. बघा आता पोरं असे असते असले पोरं तुम्ही येता जाऊ द्या. आपलेच मित्र येतं सगळीकडे नेले पाहिजे. सगळे फाटके पोरं सोडतात सगळे पोरं घेऊन जाऊ तुम्ही. आयुष्यात शपथ या फाटक्या पोरं विश्वास सुटलाय. आई घातली कुठे सोबत आलो असे झाले. जाऊ द्या आहे ते बरं चालूच आता. आज आम्हाला तसं तर उज्जैनला जायचं होतं रिटर्न. उदयपूर कॅन्सल करायचं मेन कारण की पोराला आरती पाहिजे होती आणि आरती कॅन्सल करून टाकली. आणि पोरांनी मेन आरती कॅन्सल केली. ते रामघाटचं ते लाईट शो कॅन्सल केला. त्यांच्या घातली सकाळी दर्शन बी नीट नाही घेतलंय. सगळी करून उदयपूरला कॅन्सल केलंय. आणि आता चाललेत इंदोरला जायचं होतं. ते इंदोर मधले ते कपडे घ्यायचे होते ते बी कॅन्सल केलंय. चाललेत आता चाललेत बोंबलत कुठं हा इंदोर सकट फिरले नाही पूर्ण. आता चाललेत ओंकारेश्वरला. आता ओंकारेश्वरला आता आता तुम्ही पोहोचल्यावर पाहू शकता. पोहोचल्यावर दाखवलंच मी तुम्हाला. काही आता कसं थोड्या अडचणीमुळे कधी कधी ब्लॉग शूट नाही करता येत. आपल्याकडे तांत्रिक नाही थोडी नाही का फायनान्शियल अडचण असल्यामुळे आपल्याकडे काय आयफोन नाही. आयफोन विषय काय होता आयफोन नाही. आयफोन वाला माणूस आहे दुसरा ते जरा लांब लांब असल्या मग ते थोडं ब्लॉग काढणं पॉसिबल नाही होत. आपण बी एक दिवस घेऊ पण आता ते एक दिवस कधी उजडन. हा तुम्ही सपोर्ट केला तर नक्कीच उजडन लवकरच. तुम्ही नाही घरच्यांनी आई बापानी घेऊन दिला तर उजडन भाऊ. आई बापाला म्हणू नाही शकत काही सांगायचंय त्याला. आता आपण थोड्या वेळात जाणार आहे. आपण तुम्हाला दाखवून मी ओंकारेश्वर पाहू आपण. आता म्हणा ना इंदोर पहा तुम्ही तसं महाराष्ट्रावानीच वाटू राहिली. आपलं इकडं पण तसे रोडचे कामं चालू होती बरं का चांगले चालू येते. आपण सगळे चालूच आहे. हायवे सुद्धा उकारलेले. प्रत्येक हायवे उकारलेला आहे. महाराष्ट्रातलं कसं आहे उकरून सगळं झालंय कम्प्लीट. आताशी इकडे उकारलंय होईल थोड्या दिवसात पण आपल्याला वाटत नाही. हो महाग असलेलं आहे थोडं पण काही अडचण नाही. आपल्याला वाटत नाही की आपण दुसरीकडे आलोय. महाराष्ट्रातच फिरतोय असं वाटतंय. पूर्ण फक्त एका तालुक्यात फिरतोय जिल्ह्यात नाही. पूर्ण स्टेट चेंज करून आलोय असं तर वाटतच नाही अजिबात. आपल्याला असं वाटतं इथंच आता आपण पाहू शकता. तसं तुम्ही डोंगर लोकेशन छान आहे तसे. आता रस्ता भारी आहे पाहू शकता तुम्ही. डोळ्याला आपली गाडी लोकेशन आपल्याला एक कॅमेरा घ्यावा लागणार आहे काही ब्लॉगिंग साठी. घेऊ आपण लवकरच. काही आपला पुढचा ब्लॉग येईल. आता पावसाळ्यात आपण जाऊ कुठेतरी फिरायला पण आपला तो लो बजेट प्लॅन राहील. त्यामध्ये जर आले आयफोन वाले मेंबर आले तर आपला ब्लॉग नक्कीच येईल. ते फाटले तर मग नाही सांगू शकत. हो ते आता कसं आहे त्यांचा काही थोडा जास्त पैसा ते MIT ला आणि आम्ही ते सिंहगडला. जे सांगतात ते पण माझं चालले मेन विषय कसा आहे पोरांकडे पैसा पोर आहे CS ला आणि आम्ही इथं मेकॅनिकलला. फरक लय मोठा आहे का योग्य कसा आलाय काय करायचं आता तुम्ही सांगा. MP चे लोक तसे नालायक येतो. नालायक माणसं आमच्या इकडे कसं असे नाहीत. आला आईला काय करावं आता. जाऊ द्या काहीच आपला ब्लॉग तो पाहता हो किती रस्ता खराब आहे पाहू शकता. मोबाईल खूप हलतोय मोबाईल खूप. ओ बाय 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 बाय. तिकडचा घे सगळा घे तिकडचा घे सर गाव घेतो. सगळं आला पाहिजे. आपले कॅमेरामॅनला दिलेलं आहे आपलं कॅमेरामॅन नीट बस तू. हा असं दाखव
चष्मा बिस्मा तुला काय भेटणार नाही. बघा, हे नाही 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 काहीच हे असं माझ्याकडे आहे चष्मा, पण कसं आहे नाही. मी तुम्हाला माझा चष्मा थोड्या वेळात दाखवेन. चालेल आता चालेल. भाई चष्मा आता दाखवल्याशिवाय आता राहणार टसल नाही. आता टसल लागली आमची. हा, माझा आता चष्मा काहीच घेणं काही चेष्टा आहे का? अरे विश्वास अरे बंद. हे बघा यांनी ना खायला सुरू केलेलं आहे. Guys, गाईज आम्ही 10 पुढे घेतले होते त्यातला पहिला आता फोडून राहिलो. काय दुसरा आपल्याला काही आवडत नाही. मग मला पहिला काही कुठे खायला खाल्ला? आवडत नाही. मी नाही खाल्लाय. काय भाऊ? तो नाही खाल्लाय. हे पण आमची पाटापाटी नाही. पाटापाटी बघायची. काल काय म्हणला मी म्हणलो नको बोलू. नाही, तो नाही खाल्ला मी. हा, कसा नाही पण का? नाही खाल्ला. ड्रायव्हरने पहा कुठं गांडीत घालून ठेवलाय. मला म्हणला काय म्हणला तू घेऊ नको म्हणला आणि घेतलं तू बनला काय म्हणून घेतलं जेव्हा खाल्लं नाही का? हे पहा पाटापाटी. भाऊ तू या गाडीतून दुसरीकडे कुठं गेलाच नाही. लक्षात नाही तर दुसरा फोटो येतो घेतला ड्रायव्हरने आता. नाही नाही ड्रायव्हर थोडं दे ना आम्हाला दे जाऊ दे, त्याला खाऊ दे. ना. नाही 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 पाय- काय करू 50 राहिले रुपये, पहा, 19 काहीच रुपये. आमची पाटापाटी. 22 शिकवा रुपये राव काहीच नाही. तुम्हाला एक नवीन सांगतो डिमार्टला 19 रुपये झालाय. आपण घेतला तर 22 रुपयाला होता. प्रमोशन नाही काहीच. आम्ही तुम्हाला माहितीसाठी सांगतो. हा. Promotion डिमांड- तुम्हाला काही तुम्हाला डिमांड ए, विषय थांबा, काय ए, थांबा. थांबा. तुम्हाला डिमांड विषय काही बी कोणती पण अडचण असेल होम गेटला विचारा. कॉन्टॅक्ट मी तुम्हाला सगळी गोष्ट नाही का डिटेल मध्ये सांगण्यात येईल पुढं काय असतं काय काय असतं. डिमार्टचा घरचा माणूस हा, आपल्याला डिमांडची फ्रँचायझी घ्यायची यांचा तुम्हाला कॉन्टॅक्ट नंबर आम्ही डिस्क्रिप्शन मध्ये टाकू. फ्रँचायझी बंद करून टाकली त्यांनी देणं नाही फ्रँचायझी देत नाही नाही तर घ्यायची आपण होती. फ्रँचायझीच घेतली असती. मग काय जाऊ द्या. गाईज, कधी बी खातानी 19 रुपये के तुलतुले खाने के. तुलतुले. ओके बात? 2,000 years later. काय आता आपण आलोय नर्मदा प्रदक्षिणेला पाहू शकता. रात्री तुम्हाला दाखवलं होतं मी तर आय थिंक 2 नद्यांचं संगम आहे बरं का. तुम्हाला पाहू दाखवतो मी 1 मिनिट. जायचे आपण दर्शन आज रात्री आज झालेलं आहे आपलं. आज आपण फक्त हे प्रदक्षिणा करण्यासाठी आलो होतो. तुम्हाला आता संगम दाखवतो 1 मिनिट. काय हाय संगम हा डॅम आहे. चालता डॅम आहे हा आणि हा संगम आहे. संगम हा इकडून एक नदी येते इकडून एक नदी येते. ही नर्मदा नदी आय थिंक आणि ही कावेरी नदी 2 नद्यांचा इथं असा संगम आहे. ये नर्मदा है ये कावेरी है. ऐसा है इधर ऐसा जल अर्पण करने को बोला है. ये देखो ऐसा जल अर्पण करने को इन्होंने बोला है. वैसे माथे पे करना है क्या सर पे? 1 मिनट गाइस ऐसा सर पे दिखता नहीं क्या है जान दो अभी. ऐसे इधर आए अरे खालीवर काय को रहा. ये बंदे अपन के सभी हाथ ऊपर. ये देखो तुम्ही पाहू शकता असं लोकेशन आहे. लोकेशन तसं भारी बरं का. आपल्याला पूर्ण प्रदक्षिणा करायची होती पण काय त्यांनी जास्त पैसे सांगितल्यामुळं आपण काय पूर्ण प्रदक्षिणा नाही केलेली. आपण केलेली आहे हा प्रदक्षिणा. पाहू शकता केस थोडे खराब झाले. चालूच असतं ॲडजस्ट करावं लागेल थोडंफार. काय ते आपली कटिंग करणाऱ्याने कटिंग नीट नाही केली. हे तर बघा 100 रुपयामध्ये क्वालिटी किती भारी दिलेली आहे त्यांनी. त्यांना सांगितलं होतं गरज नाही आपल्याला पावायला येते पण ते म्हणजे कंपल्सरी त्यामुळे आपण ते घातलेलं आहे. लोकेशन तसं खूप भारी बरं का. खूप छान लोकेशन आहे. पाणी बिणी नदीला पाणी पाहिजे होतं अजून नाही आहे. जाऊ द्या करू आपण यावेळेस ॲडजस्ट करू. जेव्हा तुम्ही ब्लॉग पाहतात तेव्हा कळेल तुम्हाला. काही आपले शूटर बघा आपण आलेलो इथं. आता आपण उलटा डायरेक्शनने तुम्हाला दाखवून देतो. काय रेटिंग देता त्याला
करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. 5 hours later. येते गाईज आपण आलो आता कुठं काही नाही रे. माहेश्वर धन्याच्या नादी लागून आपण कुठं आले काही तपास नाही. तुम्ही गाब बघू शकता. कसाचे पार हाल झालेत. हो माझे पार हाल झालेत. पार रडा झालाय. आम्ही दोघं राहिले मागे होऊ शकता. तुम्ही होऊ शकता माझे केस पार. तुम्हाला थांबा आपण व्ह्यू दाखवू एक मिनिट. होऊ शकता व्ह्यू भारी तसा बरं का. खाली नदी आहे. असा व्ह्यू आहे इकडं. चला आता आपण खाली पोरांना कॉन्टॅक्ट करू. आपण पुढं राहणार आपल्याला जायचं होतं नाशिकला. आपण आले विजिटला. आपले पोरं गाईड झाले. आपले पुरं गाईड आपण जाऊ. लोकेशन इथं लोकेशन दाखवतो एक मिनिट. लोकेशन पहा. असं लोकेशन आहे. वाईड अँगलच राहू. असं लोकेशन आहे. ह्या ठिकाणी आपण आलेलो आहे. पहिले लोकेशन भारी व्हायचं. लई नाद परिसर आहे. झालं थोडा त्रास झाला यायला पण आपण आलोय. खूप छान वाटतं इथे येऊन. तसं असं दर्शन आहे. पाहू शकता तुम्ही पूर्ण भाग आपले दमलेले आहेत पूर्ण. सगळ्यांचे चेहरे तुम्ही पाहू शकता. शर्ट पाहू शकता सगळ्यांचे. नाही पण महादेवाचं दर्शन आहे. असं मंदिर आहे. मंदिर खूप छान आहे. जे पाहू शकता तुम्ही. पुरं दमून भागून बसलेले आहेत खाली. आता एवढे मेन मेंबर राहिलाय तिकडे. आपण ऑन कॅमेरा त्याला हलवू नाही शकत. ते मग तुम्हाला दाखवू नाही शकत. हो ऑफ कॅमेरा आपण दाखवू सगळं. पुढचा व्ह्यू दाखवतो एक मिनिट. गाईज पाहू शकता लोकेशन. ओ नो व्हेरी नाईस. भारी लोकेशन आले रे गाईज. ते सांगेन केस खूप खराब झालेली आहेत. जाऊ आपण पुढे. खाली जाऊ आपण. खोलतो मला खाली ब्लॉग आपण पाहू फक्त. बाय गाईज. आपल्याला कॅमेरा बंद करावा लागेल. गाईज आपण आता व्लॉगचा एंड करतो इथं. आपण भेटू पुढच्या व्लॉगमध्ये. स्टे ट्यून. बाय.